दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे नरुटे कुटुंबियाच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी रात्री अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळाले होते। त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी रोख 35,000 रुपये, टीव्ही, ज्वारी, फ्रीज, गहू व जनावरांचे खाद्य मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। एमके फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष महादेव कोगनुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावरचे छप्पर गमावलेल्या नरुटे कुटुंबियाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदत केली। खऱ्या अर्थाने कुटुंबाला सावरण्यासाठी आधाराबरोबरच आर्थिक मदतीची गरज असताना हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा या धोरणेतून आर्थिक मदत देऊन माणुसकीचा ओलावा टिकवण्याचे काम केले आहे। सोलापूर जिल्ह्यात कोठेही अशी घटना झाली तर तात्काळ मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे। यावेळी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील, येळगावचे सरपंच संजय लोणारी, कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य सायप्पा कांबळे, सहदेव राऊतराव, जळीतग्रस्त कुटुंबाचे प्रमुख बनसिद्ध नरुटे व सर्व कुटुंबीय व आजूबाजूल शेतकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते। बनसिद्ध ओक्षित नरुटे यांचा काल सायंकाळी 6 वाजता आकस्मिक घराला आग लागून पूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि भांडी कोंडी पैसे असे अनेक मुद्देमालासह जळीत खाक झालेले आहे। त्यामुळे दक्षिण सोलापूरचे एक आधारस्तंभ आणि गोरगरिबाचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे एमके फाउंडेशनचे संस्थापक माननीय कोगनुरे साहेब यांनी तात्काळ त्या जळीतग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करून आज त्यांना पुढील संसार उपयोगी अर्थसहाय्य केलेले आहे। धन्यवाद। ओक्षित नरुटे राहणार कंदलगाव की कसं काय जळलं काय कळलं नाही। अचानक 6 वाजता संध्याकाळी काल आग लागलेला आहे। पैसे काढायला गेलो हातावरती खिड्या पडायला लागली म्हणून सोडून दिलो। पैसे होते एक 35,000 रुपये होते, सोडून दिलो। सगळं पूर्ण कुटुंबाचं कायच राहिलेलं आहे। समजा भांडे कोंडे, कपाट, टीव्ही, फ्रीज, समजा कपडे बिपडे काय संसार जळलाय। हे फाउंडेशन कडून तर्फे आम्हाला मदत मिळाली आहे।